नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुरकुरीत अशी आळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, याला भरपूर अशा लेअर्स सुटलेल्या आहेत आणि छान अशा हाताने चुरली जाईल इतकी ती खुसखुशीत तयार होते. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी आळूचं पान घेतलेलं आहे पहा, आणि आपल्याला त्याच्यावरचा जो देठाचा भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने साफ करून घ्यायचा आहे. पुन्हा एक पान इथे मी तुम्हाला व्यवस्थित असं साफ करून दाखवते. तर वरचा जो जाडसर भाग असतो तर या पद्धतीने आपल्याला तो चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा वडी बनवू तर त्यावेळेला ती अगदी छान अशी एकसारखी बनली जाईल. तर याच पद्धतीने संपूर्ण पानं आपण स्वच्छ करून घेतलेली आहेत. आता आपण पीठ बनवण्यासाठी 1 वाटी इथं मी बेसन घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे छान खुसखुशीत तयार होतात. त्यानंतर 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, त्यानंतर घातलेले आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर ओवा घातलेला आहे. त्याचबरोबर थोडासा घालायचा आहे हिंग आणि 1 चमचाभर पांढरे तीळ घातलेत. त्याचबरोबर इथं एका वाटीमध्ये अर्धी वाटी इथे मी चिंचेचा कोळ घेतला होता, तर तो घालायचा. सुरुवातीला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचं या पद्धतीनं पीठ तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असेल, जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्टसर करायचं नाही. तर हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. आता आपण आळूवडी बनवायला घेऊया. तर 1 पान घेतलेलं आहे, पाहू शकता इथं आळूचं, आणि त्याला व्यवस्थित असं हे जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे तर ते लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनं उलट दिशेने आपल्याला हे आळूचं पान ठेवायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित असं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. पीठ अगदीही कमीही लावायचं नाही किंवा अगदी भरपूर जास्त पण लावायचं नाही. तर या पद्धतीने आपल्याला पीठ लावायचं आहे. आता त्याच्या जो टोकाकडचा भाग आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने थोडासा दुमडून घ्यायचा आहे आणि त्या भागालाही थोडंसं पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण छान असा याचा रोल बनवून घेणार आहोत. रोल बनवतेवेळी छान असा बारीक असा रोल बनवायचा, म्हणजे त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान अशा पडल्या जातात. तर या पद्धतीने पहा, अगदी छान दुमडत आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण हा रोल तयार करणार आहोत. आता बाहेरूनही छान क्रंची होण्यासाठी इथे मी पुन्हा थोडंसं पीठ रोलच्या वरती पण लावून घेतलेलं आहे. सेम पद्धतीने मी ते 2 रोल बनवून घेतलेत. आता आपल्याला हे दोन्ही जे आळूवडीचे रोल आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आहे आणि आपल्याला एक 10 ते 15 मिनटं हे दोन्ही जे रोल आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. छान आतपर्यंत ते शिजले गेले पाहिजेत. आणि इथं मी पाहू शकता, जवळजवळ मी इथं 10 ते 12 मिनटं हे वाफवून घेतलेत आणि छान असे ते वाफवले गेलेले आहेत. आता पूर्णपणे आपण थंड व्हायची वाट बघायची आहे. तर आता हे असंच बाजूला काढून पूर्णपणे हे गार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे कट करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये जरी ठेवला तरीही चालेल. आता आपण हा रोल कट करून घेऊया. तर कट करताना इथे मी अर्धा इंचाच्या बरोबर असा कट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा ह्या आळूवड्या तळू तेव्हा छान अशा कुरकुरीत तयार होतील. तर इथे तुम्ही पाहू शकता की ती सुरेख अशा लेयर्स ह्या आळूवडीला आलेल्या आहेत आणि अजिबात कुठेही पोकळ वडी राहिलेली नाही. तर या पद्धतीने संपूर्ण वड्या इथं कट करून घेतलेत. छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस मीडियम करून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या आळूवड्या ज्या आहेत त्या तळायच्या आहेत. सर्व आळूवड्या टाकल्यानंतर लगेचच त्या परतायच्या नाहीत, त्या तळून थोड्याशा वरती आल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या आळूवड्या ज्या आहेत त्या पलटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही छान अशा कुरकुरीत त्या तळल्या जातील. आळूवडी तळताना नेहमी लक्षात ठेवायचे की मीडियम गॅसवरतीच तळायच्या. गॅस जर मंद करून तळला तर ते आळूवड्या ज्या आहेत त्या तेल खूप जास्त शोषून घेत आणि आळूवडी मग खूप तेलकट होते. तर पहा, दोन्ही बाजूने छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. रंगही सुरेख आलेला आहे आणि त्याच्या लेयर्स पण अगदी
छान अशा आलेल्या आहेत. छान कुरकुरीत इथं आळूवड्या इथं तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलला हाईप करा. आणि या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरच्यांना नक्की वड्या करून खायला घाला. धन्यवाद.